नमस्कार मित्रांनो. देशाची राजधानी दिल्ली सध्या आंदोलनाने डवळून निघाली आहे. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील सहभागी झाल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना शांतपूर्ण पद्धतीने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. मित्रांनो, महाराष्ट्राने काही महिन्यांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जवळून पाहिले आहे. गावोगावी सभा, हजारोंच्या संख्येत जमलेली जनता आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला मागण्यासाठी केलेले संघर्ष यामुळे त्यांचे आंदोलन देशभर चर्चेत आले आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांनाही त्यांनी हाच संदेश दिला: संयम ठेवा, हिंसेपासून दूर राहा आणि आपल्या मागण्यात ठाम राहा. जरांगे पाटील म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गंभीरपणे पाहिले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या भेटीनंतर आंदोलनस्थळी घोषणाबाजी वाढली आणि अनेकांनी त्यांच्या उपस्थितीचे स्वागत केले. सोशल मीडियावरही त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही जणांचे मत आहे की जरांगे पाटील यांच्या समर्थकांमुळे आंदोलनाला अधिक प्रतिसाद मिळेल, तर काहींचे मत आहे की आता सरकारवर चर्चा करण्याचा दबाव आणखी वाढू शकतो. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे: आंदोलनाचे अंतिम निर्णय सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेनंतरच ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की संघर्ष करा, पण कायदा हातात घेऊ नका. आपल्या मागण्या ठामपणे मांडत राहा. आता संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीतील या आंदोलनाकडे लागले आहे. सरकार काय निर्णय घेणार? आंदोलन आणखी तीव्र होणार का? आणि मनोज जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असेल यांची उत्सुकता सर्वांनाच आहे. तुम्हाला काय वाटते? जरांगे पाटील यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवे बळ मिळणार का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.